अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपलं मराठी नवीन वर्ष. ह्याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. आता काही दिवसच राहिलेले आहे. नंतर 9 एप्रिल 2024 पासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. हे मराठी नवीन वर्ष माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सुखाचं जावं, आयु आरोग्याचं जावं, भरभराटीचं जावं, ज्यांच्या मनातल्या काही ज्या इच्छा असतील त्याच महाराजांच्या कृपेने पूर्ण हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम गुढीपाडवा हा दिवस आपल्या मराठी नवीन वर्षाचं स्वागत आपण गुढी उभारून करत असतो. त्याच्या संदर्भात बऱ्याच माहिती येतील. आता चैत्र नवरात्र सुरू होणार आहे, म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्या 3 नवरात्र असतात, 4 नवरात्र असतात, 2 गुप्त असतात आणि 2 आपण साजरी करत असतो. एक आहे शारदीय नवरात्र आणि दुसरी आहे चैत्र नवरात्र. तर मराठी नवीन वर्ष आहे, चैत्र नवरात्र सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आपल्या महिलांनी आपल्या वास्तूमध्ये काही बदल करायचे आहे. काही वस्तू आहे ज्या घराच्या बाहेर काढायच्या आहे. काही गोष्टी आहे ज्या आपल्याला गुढीपाडव्याच्या आधी आवर्जून करायच्या आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सगळ्यात आधी नवीन वर्षाचं स्वागत घरातल्या स्वच्छतेने झालं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे. जिथे जिथे आपण हात फिरवू तिथे तिथे स्वच्छता पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. सुरुवात करूया आपल्या मुख्य दरवाजावरून. मुख्य दरवाजाचं सांगायला गेलं कारण मग लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच आत प्रवेश करते. बऱ्याच वेळा असं होतं घराच्या बाहेर चपला पडलेल्या असतात. घरात माणसं 4 पण चपला मात्र 20 असतात. सगळ्यात आधी घरातली नकारात्मकता खूप असते आणि आपला जो राहू आहे तो ह्याच गोष्टींनी ऑलरेडी खराब झालेला असतो आणि आपण तो अजून करतो. मुख्य दरवाजाच्या बाहेर ज्या आपण चपलांचं जे लोटनांगण घालून ठेवतो ते कमी करा. ज्या ज्या व्यक्तींना 1-2 म्हणजे आजकाल तितका फॅड झाला आहे चपलांचा, किती चपला घेऊन किती नाही असं होऊन जातं. खरं तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चपला घेऊ शकता. चपला पण एक प्रकारची दरिद्री असते, ती किती आपण ती वाढवली पाहिजे हे आपल्या हातात आहे. शॉक आहे, शूज आहे, चपला आहे, स्लीपर आहे, पण कितपत आणली पाहिजे की ज्याने आपल्या आयुष्यातही तेवढी नकारात्मकता येईल. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या चपलांचा वापर होत नाही, ज्या चपला लिटरली 4-4, 5-5 वर्षापासून आहे, त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहे. ज्या तुम्हाला अजिबात तुम्ही वापरत नाही त्या तुम्ही वापरू पण नका. तुम्ही घंटागाडीत टाकून द्या. आता म्हणाल चप्पल कोणाला देऊ का? चप्पल ही दरिद्री असते का कोणाला द्यायची? द्यायचं असेल तर चांगलं द्या, आपलं वाईट कोणाला देऊ नका. चप्पल तुम्ही डायरेक्ट घंटागाडीत टाकून दिली. हां, जी नवीन चप्पल नवीन असो किंवा जुनी असो, खरं तर ती चप्पल कोणाला दिलीच पाहिजे नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण चपला शिवून वापरतो. जर तुमची तेवढी ऐपत आहे की तुम्ही नवीन चपला घेऊ शकत असाल तर त्या शिवलेल्या म्हणजे तुटलेल्या चपला आधी शिवून घ्या आणि जर वारंवार ती शिवायची वेळ येत असेल तर ती बिनधास्त टाकून द्या. प्रत्येकाला 1 किंवा 2 चप्पल मॅक्झिमम खूप आहे आणि जर तुमच्याकडे जास्त असेल तर लक्षात ठेवा घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही. दुसरे होते मुख्य दरवाजा. बऱ्याच वेळा सेफ्टी डोअर पण आजकाल आहे. आपण जेव्हा दार लावतो तेव्हा असा कर्र आवाज येतो बघा. येतो ना आवाज? कुठला पण दार असो, मग ते टॉयलेट बाथरूमचा असो, बेडरूमचा असो, हॉलचा असो, किचनचा असो, दार लावताना असा कर्र आवाज येतो. ती सगळ्यात मोठी नकारात्मकता असते. आता तुम्हाला दार बदला असं मी सांगत नाहीये, पण तो आवाज कसा कमी करावा हे तुम्हाला मी सांगू शकते. त्याच्यासाठी जे गोड तेल आहे किंवा खोबरेल तेल आहे ते आपला जे दरवाजा आहे तिथे जे आपण खिळे ठोकतो तिथे तुम्ही ते थोडं थोडं लावा की जेणेकरून तो आवाज येणार नाही. तिसरं, मुख्य दरवाजाच्या बाहेर खूप आधी लावलेले आपले तोरण असतात, मग ते फुलांचे असो किंवा कुठले पण असो, ते तोरण जर खराब झाले असेल ते तोरण बदला. आपण काय करतो नवीन याच्याने आपण तोरण घेत असतो किंवा फुलांच्या माळा लावत असतो आणि त्या काढायच्या लावायच्या लक्षात राहतात, काढायच्या कोणाच्याही लक्षात राहत नाही. जर असं असेल तर पहिले ती माळ काढून टाका. तोरण, तुम्हाला नवीन तोरण घ्या असं अजिबात म्हणत नाहीये. आपण पाडव्याच्या दिवशी गुढी उभारत असतो आणि बरेच लोक ना अशोकाच्या झाडाचं तोरण लावत असतात, आंब्याचे डहाळे लावत असतात. तुम्ही करू शकता, पण जे तुम्ही नॉर्मली जे तोरण लावताय ते तुम्ही स्वच्छ धुवून ठेवा आणि मस्तपैकी पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ते तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. त्याच्याबरोबर आलं ते किचन. किचन म्हटलं की महिलांचा आवडतीचा विषय असतो. ह्या किचनमध्ये ज्या गोष्टी आहेत बघा, कपबशी असते, त्या कपबशीला अशी एक चीर पडलेली असते. पांढऱ्या कपबशीला असा काळा एक अशी चीर पडलेली असते. तरी पण नाही बाबा माझी कपबशी आहे, कशाला आपण खर्च करायची किंवा कशाला आपण टाकून द्यायची, नवीन कशाला घ्यायची. त्याच्या तुटलेल्या वस्तू असतात ना
ती सगळ्यात जास्त नकारात्मकता असते, जी तुमच्या घरात कुठून कुठून भरलेली आहे. तुमच्या काय माझ्याही घरात असते ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे. मग ते जसं मी तुम्हाला सांगितलं, की बुवा कपबशी असो किंवा कप असो, बशी असो, चिरलेल्या डिशा, चिरलेल्या वाट्या, चिरलेले ताटं, चिरलेल्या प्लास्टिकच्या बरण्या, ज्या खूप दिवसांपासून तुम्ही साठवून ठेवलेल्या आहे, त्या घराच्या बाहेर काढा. त्या कोणाला देऊ पण नका. चिरलेली वस्तू का कोणाला द्यायची? मला हेच कळत नाही, की आपली नकारात्मकता का कोणाला द्यायची? म्हणजे आपलं चांगलं व्हायचं आणि लोकांचं वाईट करायचं का? ते कितीही गरीब असो तरीसुद्धा. ते तुम्ही आधी घराच्या बाहेर काढा. आता आपल्याला माहिती आहे, आपण एकदम छान पद्धतीने आपण आता कुरडया, पापडं म्हणजे काय आहे किंवा मसाले मिरच्या करत असतो. जो मसाला एकदम किती वर्षाचा तुमचा जुना ठेवलेला आहे, साठवणीतला तो ठेवलेला आहे, तुम्ही त्याचा वापर करा. पार तो खराब होऊन जातो, कुजून जातो, तरी पण आपण स्टोअर करत जातो. स्टोअर रूमला आपण स्टोअरच करत असतो. असं करू नका. याने देखील घरात नकारात्मकता येते, याने घरात दरिद्री येते, याने घरात अलक्ष्मी येते. त्याच्याचबरोबर भांडी घासणं. मला माहिती आहे तुम्ही म्हणाले ही काही पण सांगते. हो, पण चैत्र आपलं मराठी नवीन वर्ष आहे. आपण इंग्लिश नवीन वर्ष किती धुमधडाक्यात साजरं केलं. त्याच पद्धतीने संस्कृती जपत आपल्याला आपलं मराठी नवीन वर्ष साजरं करायचं आहे. त्याच्यासाठी जी आपली माळ्यावरची भांडी आहे, जी भांडी आपण घासतो, याला घर स्वच्छ करणं म्हणणं. किचन स्वच्छ, किचनच्या टाईल्सही चकाचक करा. किचनच्या ज्या खिडक्या आहेत त्या स्वच्छ घासा. त्याच्याबरोबरच्या बरण्या, जे डबे आहेत ते पण तुम्ही चकाचक करून ठेवा. हे काम तुम्हाला करायचं आहे. स्वच्छता जेवढी तुम्हाला करता येईल तेवढी करा. आता बघा, ही स्वच्छता करून काही तुम्हाला लाख रुपये मिळणार, करोड रुपये म्हणणार असं नाही म्हणणार. पण ते बघायलाही छान वाटतं. घरात तेवढी सकारात्मकता येते, आपल्यालाही काम करायला हुरूप येतो. आणि जेव्हा तुम्ही सकारात्मकता गोष्टीने कुठलं काम करत असता, कुठली सेवा करत असता, घरातलाही स्वयंपाक बनवत असता, तो सगळे विचार, ती सकारात्मकता ती अन्नाद्वारे आपल्याला मिळते. आपण जे अन्न खात असतो ते अन्नाद्वारे आपल्याला मिळत असते. म्हणून घरात जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी तुम्हाला करायची आहे. आता शाळा संपलेली आहे. बऱ्याच मुलांची शाळा संपलेली आहे. काही जणांची संपणार आहे. जे काही वह्या पुस्तकं आहे, ज्यांचा वापर कमी प्रमाणात होतो किंवा ज्यांचा वापर करून झाला आहे, ती एका पद्धतीने तुम्ही रद्दीत देऊ शकता. जे वह्या पुस्तकं तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही सुरक्षित एका जागी तुम्ही ठेवू शकता. पेन, पेन्सिल, सिसपेन, शार्पनर जे काही पोरांचं आहे. आता सुट्ट्या लागल्यामुळे घरात अजून गोंधळ होणार, अजून ती नकारात्मकता. गोंधळ म्हणजे काय, पोरं खूप पसारा करून ठेवतात आणि आपली चिडचिड होते. पोरांचं पोरांच्या जागी व्यवस्थित ठेवून द्या. त्यांनाही ती शिस्त लावा, की तुम्ही तुमच्या वस्तू काढल्यावर त्यांच्या जागेवर गेली पाहिजे. ही त्यांना जेव्हा तुम्ही शिस्त लावाल नक्कीच त्यांनाही फायदा होईल. त्याच्याबरोबर येतं ते घरातले पडदे. आपण दर महिन्याला पडदे बदलत असतो. खोळ्यांचे चादरी, बेडशीट जे आपण खोळ घालतो किंवा ज्याला आपण कवर म्हणतो. आता आमच्या गावाकडे त्याला खोळ घालणं म्हणतात. मला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे. ती तुम्हाला बदलायची आहे. नवीन घेणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता. किंवा जे आपण सोफ्याचे कवर आहे, स्वच्छ धुवून चकाचक करून कडक उन्हात वाळवून तुम्ही तिकडे ते सोफ्यावर परत टाकू शकता. तुम्हाला नवीन टाकायचं असेल तर चालेल. पण जर नसेल काही तर आपलं जुनंच आहे ते कोरं करकरीत छानपैकी स्वच्छ धुवून ते तुम्हाला तो सोफा असो किंवा गादी असो, पलंग असो, काय असो, तिथे तुम्हाला ते व्यवस्थित ठेवायचे आहे. आता उन्हाळा संपलेला आहे. जे काही पांघरुणं तुम्ही घेतले असेल, वापरले थंडीत, ते सगळे चकाचक धुवा. आपल्याला उन्हाळ्यात वाळत म्हणजे संपूर्ण कडाक्याच्या उन्हात ते वाळत घाला. त्याच्याबरोबर दिवाणमध्ये किंवा तुम्ही जिथे स्टोअर करता तिथे तुम्ही ते सगळं स्टोअर करू शकता. किचनचं मी तुम्हाला सांगितलं. किचनमध्ये बऱ्याच वेळा असं होतं बघा, पापडं, कुरडया वर्षभराचं करून ठेवतो पण जास्त वापरल्या जात नाही. असं जे असेल ते सुद्धा घराच्या बाहेर काढा. लोणचं वर्षानुवर्ष लोणचं करून ठेवतं, पण त्या लोणच्याला महिन्याभर बघतो, नंतर त्या लोणच्याकडे बघत पण नाही. अशा ही वस्तू असेल तर त्या आत्ता घराच्या बाहेर काढा. फ्रीजवरती सगळ्यात घरात आजारपण यायचं कारण फ्रीजवर औषधं ठेवणं. तुम्हाला माहिती का, वास्तुशास्त्रात पण सांगितलं आहे, आपले लहान मुलं असल्यावर 100 औषधं असतात आपल्या घरात. त्याची तारीख बघा. मी असं नाही म्हणत सगळ्याच्या सगळे फेकून द्या आणि परत नवीन आणा. जे औषधं संपलेली आहे, ज्यांची एक्सपायरी झाली आहे, ती औषधं घराच्या बाहेर काढा. आणि ज्या लागणार आहे, ज्या गरजूची औषधं आहेत त्या तुम्ही घरात ठेवा. हॉलमध्ये प्रत्येकाच्या टीव्ही युनिट असतो, टीव्ही असतो. टीव्हीच्या आसपास जो काही कचरा आहे, जी काही धूळ आहे, खिडकीत असो, खिडकीला पण बघा बरीच धूळ लागलेली असते. देवघराच्या पण बाजूला आपण फक्त देवघर छान करू, त्याच्या आजूबाजूला किती धूळ लागलेली असते, धूळ येत असते. वाराही तेवढं येतं, ऊनही तेवढं आहे आणि वाराही तेवढं आहे. त्याच्यासाठी हे घर तुम्ही तुमचं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, घर चकाचक करायचं काम तुमचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं,
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोणी गाडी घेतं, कोणी काय घेतं, कोणी जागा घेतं, कोणी सोनं घेतं. सोन्याचा भाव तर 70वर आलेला आहे. मला एवढं सांगायचं आहे, देवघरात तुम्हाला माझ्या देवांसाठी काय घ्यायचं आहे. वस्तू घेऊन देवघरात तिथे पसारा करण्यापेक्षा त्या वस्तूचा वापर होतो का, त्या वस्तूचा वापर मी करणार का. श्रीयंत्र तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. श्रीयंत्र काय फक्त ठेवायचं नाही, त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करणार का, दर मंगळवारी तुम्ही श्रीयंत्राची पूजा करणार का, किंवा दर ना अष्टमीला तुम्ही कुंकुमार्चन करणार का. या सगळ्या गोष्टी बघा. मी वर्किंग आहे, माझ्याकडनं होत असेल तरच त्या वस्तू घ्या, नाहीतर घेऊ नका. गजंत लक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी एक गजंत लक्ष्मी आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्ही खरेदी करू शकता. कमळगट्ट्याच्या माळीवर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो, ती तुम्ही खरेदी करू शकता. टाक प्रत्येकाला बऱ्याच कमेंट्स होतात की ताई महाराजांची मूर्ती घ्यायची आहे, महाराजांचा फोटो घ्यायचा आहे, कुळदेवीची मूर्ती, कुळदेवीचा टाक घ्यायचा आहे. तुम्हाला या नवीन वस्तू पण तुम्ही तुमच्या घरात घेऊ शकता. ज्यांना देवांसाठी कपडे घ्यायचे आहे, बऱ्याच घरात खूप छान संस्कृती जपली जाते की नवीन वर्षाला जसं आपण स्वतःसाठी कपडे घेत असतो, कोणी त्यांच्या म्हणजे आपल्या देवांसाठी, मग ते आसन असो, देवांसाठी कपडे असो, देवांसाठी एखादी माळ असो, ती तुम्ही ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही खरेदी करू शकता. जे काही जुनं आहे, जे काही तुम्ही देवांचे वस्त्र असो किंवा त्यांच्या आंघोळीला आपण जेव्हा देवांना स्नान घालतो त्याच्यानंतर देव ज्या वस्त्राने स्वच्छ करतो तेही तुम्ही नवीन घेऊ शकता. असेल चांगलं तर ते तुम्ही धुवून वापरू शकता. पण ज्यांच्याकडे नाहीये किंवा खूप खराब झालंय, एखादं माझं काहीतरी खूप दिवसाचं काम मला करायचं आहे जे पेंडिंग आहे, मग ते तुम्ही ह्या शुभ मुहूर्तावर ते काम करू शकता. बऱ्याच काही गोष्टी आहे महिलांनो, तुम्ही ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने करू शकता. फक्त सोनं खरेदी करणं. आता इलेक्ट्रिकल वस्तूंबद्दल म्हणायला गेलं तर इलेक्ट्रिकल वस्तू खूप वर्षाच्या आहे. माझ्या घरात माझं मिक्सर आहे, माझ्या लग्नाचा आलेलं आहे, जे खराब झालंय तरी मी वापरते आहे. किंवा एखादी मायक्रोवेव्ह आहे, किंवा एखादी अशी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. इव्हन ट्रिमर तर ते ट्रिमर सुद्धा असं होतं ना की 4-4, 5-5 वर्ष तशीच पडून राहतात. तुम्हाला सांगू, इलेक्ट्रिकल वस्तू मी टाकून द्या असं अजिबात म्हणणार नाही. ती तुम्ही वापरा, म्हणजे ती तुम्ही दुरुस्त करा आणि ती वापरा. इलेक्ट्रिकल वस्तू सुद्धा जर तुम्ही खूप दिवसापासून वर्षानुवर्ष घरात ठेवली आहे तर याने देखील तुमच्या घरात अडचणी निर्माण होतात, तुमचा राहू खराब होतो. म्हणून थोड्याशा घरात वस्तू असाव्या, पण त्या सिस्टमॅटिक असाव्या. काही वस्तू इलेक्ट्रिकल वस्तूचा रोज वापर होत नाही, किंवा आठवण असते याने दिलंय त्याने दिलंय, मग काय करायचं, मग मी लगेच देऊ का, टाकू का, आपल्याकडे इतके पैसे आले का. नाही, पण ती दुरुस्त करून आणा, त्याचा वापर करा. इलेक्ट्रिकल वस्तूंचा जर तुम्ही बंद वस्तू घरात ठेवता आहे तर त्याने खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मग काय होतं ना, आता आम्ही महाराजांची सेवा करतो. आता बरेच लोक सांगतात की वास्तुशास्त्र आहे, महाराजांची आपण सेवा करतो, गुरुचरित्र पारायण करतो, स्वामीचरित्र पारायण करतो, पण तरी देखील त्या वास्तूसाठी जर तुम्ही घरात एवढी नकारात्मकता ठेवली, तुम्ही गुरुचरित्राचं पारायणच करत गेले आणि तुम्ही स्वामीचरित्रच पारायण करत गेले, कसं होईल. महाराजांनाही तेवढी स्वच्छता प्रिय आहे. तुमचं मन जेवढं स्वच्छ आहे तेवढी घरातही वास्तूमध्ये एकदम आपल्या घरात कोणी आल्यावर त्याला चांगलं वाटलं पाहिजे. खूप काही खर्च नाही, याला तुम्हाला चाराने खर्च नाही आहे. थोडंसं मनुष्यबळ लागतं, थोडंसं कामं लागतं, पण महिलांनो आपण आपल्या संसारासाठी तेवढ्या गोष्टी आवर्जून करू शकतो. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर माफी असावी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.